दोंडाईचा येथील विकास कामांचं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह त्यांचे पिता श्री सरकार रावल यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आलं आहे। या विकास कामांमध्ये दादासाहेब रावल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन, दूध प्रक्रिया प्रकल्पाचं भूमिपूजन तर दोंडाईचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे। अपरिहार्य कारणास्तव राज्यपालांचा दौरा रद्द झाला असला तरी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने कामाला शुभेच्छा दिल्या आहेत। पुढे सरकार रावल यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। याप्रसंगी पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सरकार रावल, आमदार अनुप अग्रवाल, राम भदाने, काशीराम पावरा, मंजुळा गावित, दोंडाईचा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष नयन कुंवर रावल, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील, महापौर मायादेवी परदेशी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती रेवरे, रावसाहेब गिरासे यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपले सगळ्यांचे नेते ज्यांनी कृषी, उद्योग, शिक्षण विविध क्षेत्रामध्ये सातत्याने उभं आयुष्य काम केलं, असे आपल्या सगळ्यांचे दीपस्तंभ, विकासरत्न, लोकनेते माननीय सरकार साहेब यांना तमाम धुळे जिल्ह्याच्या वतीने मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। आज या कार्यक्रमाला देशाचे राज्याचे राज्यपाल विष्णुदेव वर्माजी इथे येणार होते, परंतु एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि वातावरण खाते या दोघांकडनं NOC न मिळाल्यामुळे तो कार्यक्रम आपल्याला रद्द करण्यात आला। कारण ज्यावेळेस असा प्रश्न आला त्यावेळेस कार्यक्रम महत्त्वाचा आहे, पण कार्यक्रमापेक्षा गव्हर्नरची सुरक्षा महत्त्वाची, आणि मग ऑनलाईन तुम्ही आम्हाला दिलं तरी चालेल, आमचा काय आग्रह नाही। कारण पाऊस, हवामान, वातावरण आणि धुळे जिल्ह्यामध्ये असलेलं जे आपलं एअरपोर्ट आहे त्याची व्यवस्था बरोबर नसल्यामुळे आपल्याला येऊ शकले नाही, परंतु राज्याचे गव्हर्नर आणि राज्याचे मुख्यमंत्री या दोघांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला। आज खरं तर सामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे। कारण जे त्रिसूत्री आपण घेऊन काम करतोय, शिक्षण, सिंचन आणि उद्योग या क्षेत्राला पुढे नेण्याचं काम अजून काही पावलांनी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतं। आपल्याला माहीत आहे की धुळे जिल्हा हा अत्यंत लहान जिल्हा, 2 आदिवासी जिल्हे शिरपूर आणि साक्री आणि 2 दुष्काळग्रस्त तालुके शिंदखेडा आणि धुळे, अशा प्रकारचा हा जिल्ह्याचं एक रचना आहे। आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये विकास करण्याची फार गरज आहे। मी राज्याचे गव्हर्नर महोदयांना विनंती केली की आपण आमच्या गावाला आले, आमच्या जिल्ह्याला आले, विविध ठिकाणी आपण भेट दिली तर आमचा हा जिल्ह्याच्या अडचणी आपण समजू शकणार, आणि गव्हर्नर महोदयांनी देखील एका शब्दावर मी कार्यक्रमाला येईल अशा प्रकारचं त्यांनी आमचं हे आग्रह कबूल केला। आणि धुळे जिल्ह्याचं पालकत्व हे मी स्वीकारेल। धुळे जिल्ह्याच्या विकासामध्ये मला काय जे माझे 3-5 वर्षामध्ये जे काही योगदान करता येईल ते योगदान करण्यासंदर्भातल्या भूमिका त्यांनी घेतल्या, आणि म्हणून मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर मी राज्याचे मुख्यमंत्री यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करेन की सातत्याने त्यांनी आम्हाला पाठिंबा देण्याचं काम, प्रेरणा देण्याचं काम, मदत करण्याचं काम त्यांनी केलं। आपण ज्या वेळेस त्यांच्याकडे जे मागितलं त्यांनी ते दिलं। धुळे जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्याचं काम त्यांनी केलं। हे काय आम्हाला भूषणारी गोष्ट नाही, या गोष्टीचा आम्हाला अभिमान नाही, परंतु आम्ही मागे आहे आणि ते स्वीकारून त्याच्या खामी आणि कमी हे आपल्याला दूर करण्याचं काम देखील आपण केलं पाहिजे, आणि त्याचं मोठं पाऊल राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी टाकलेले। आपल्याला माहिती आहे की या धुळे जिल्ह्यामध्ये शिंदखेडा तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती होती। मागच्या या 30 वर्षामध्ये सारंगखेडा, सुरवाडे, प्रकाशा बॅरेज हे निर्माण केलं आपण, अमरावतीचं प्रकल्प निर्माण केलं, वाडीचं प्रकल्प निर्माण केलं, जे आपल्या सुरवाड्यामधनं पाणी नेऊन आपण जामफळमध्ये टाकलं,
आणि जामपडमधलं पाणी हे 50,000 हेक्टरला बागायत करण्याच्या दृष्टिकोनातनं PDN योजना ही आपण आता त्याला कार्यान्वित करतोय आणि येणाऱ्या 2 वर्षामध्ये 50,000 हेक्टर काही धुळे तालुक्यातली काही शिंदखेडा तालुक्यातली ही 100% ही बागायत झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे. आता आम्ही लागलोय की तापी बुराई योजना ही पूर्ण व्हावी. ही धीमी गतीने चाललेलं आहे आणि गव्हर्नर साहेबांच्या माध्यमातून त्याला चालना मिळावी आणि तापी बुराई योजना जर पुढे सरकली तर या माध्यमातून या भागामध्ये सुद्धा आम्हाला PDN आणता येईल आणि तो प्रयत्न आमचा चालू आहे. कारण शेवटी मी कुलगुरूंशी बोलत होतो, यावर्षी अल निनोचा इफेक्ट आहे. हा अल निनो मोठा विचित्र आहे, नावे आम्ही ऐकलं नाही. हा अल निनोमध्ये 1 दिवस 2-3 दिवस खूप पाऊस येणार, मग महिनाभर पाऊस नाही येणार आणि या सगळ्या विकृत आणि विपरीत परिस्थितीमध्ये हा आमचा शेतकरी राजा भरडला जाणार. शेवटी निसर्गासमोर आपण ठेंगणे आहोत. निसर्गाशी आपल्याला लढता येणार नाही आणि म्हणून पर्याय आपल्याला व्यवस्था करावं लागेल. सातत्याने आपल्याला सिंचनाची व्यवस्था, ही शाश्वत सिंचनाची व्यवस्था ही उभं केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. पाऊस पडो न पडो, शेतामध्ये मात्र पाणी आलं पाहिजे ही व्यवस्था करण्यासाठी दिवस रात्र आमचा सगळा प्रयत्न आहे. आणि एकदा काही शेतामध्ये पाणी आलं तर त्या शेतीमधनं जो माल आता पिकायला लागला त्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे. आणि आज जर आपण बघितलं तो कार्यक्रम तशा पद्धतीचा आपण ठेवला आहे की शेतकऱ्याच्या शेतीमालाला अधिक चांगली किंमत कशी मिळेल हेच काम महाराष्ट्राचा पणन विभाग हे सातत्याने काम करतो. 336 जे आमच्या काय मार्केट कमिटी आहेत, या मार्केट कमिट्यांना भर देणं यांचं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.